बघा पहिला चेंडू कुठेतरी फुल टॉस फेकला गेलाय. पहिला चेंडू सिंगल सर्व्हिस येतो, कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केलं. मागच्या सामन्यात देखील दर्शनने कुठेतरी चांगली कामगिरी केली होती, आपल्या संघासाठी कुठेतरी धावा केल्या होत्या. पण शेवटच्या क्षणाला फलंदाज कुठेतरी संघ कमी पडला आणि विजयी झाला. तर चला इथे मात्र कॅच ऑफ द डे. बघा ऍक्शन रिप्ले नक्कीच बघितलं आणि कॅच ज्यांनी स्वीकारले ही इतल पाटील यांनी कॅच स्वीकारले. कॅच ऑफ द डे. मगाशी 100 कॅच कुठेतरी स्वीकारला गेला, पण आता मात्र जी कॅच पकडले गेले ती ऍक्शन रिप्ले वारंवार दाखवलं जाईल. कुठेतरी चांगली कामगिरी केली. कॅमेरामॅन आमचे श्रेयस शिंदे यांच्याकडनं झाली आहे. तर ऑपरेटरच्या भूमिकेत नक्कीच पॉईंटला कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला जी कॅच पकडले गेले ना ती मात्र सुरेख कॅच पकडले गेले. चांगली कामगिरी केली गेली आहे. तसंच बघा खेळाडूंना विनंती आहे, बघा बॅटिंग टीम आपल्याला मात्र विनंती आहे, बॅटिंग टीम बघा आपल्यासाठी सूचना आहे, जे खेळाडू आपण बघतोय बाहेर बसले त्यांना मात्र खेळाडू कक्ष आपण बनवलाय, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कोणताही खेळाडू कक्षामध्ये. आणि आता नवीन फलंदाज कुठेतरी आपण बघतोय प्रवीण शिंगे आलेत. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये कुठेतरी चूक झाली, इथे मात्र चूक झाली आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. बघा कॅच पकडले. कॅच ऑफ द डे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितले की सुरेख झेल, त्यानंतर अजून एक झेल. आता मात्र बघतोय आपण कॅच ऑफ द डे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. तो सिंगल स्वरूपाचे एकदा बघा निर्धाव चेंडू बघा कुठेतरी आपण बघतोय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात. राजा आपण बघतोय आपण कुठेतरी इन ऍक्शन आहे. आयोजक आहेत, चांगले आयोजक त्यांच्या हस्ते आपण जे मुख्य स्टेज बघतोय त्यांच्या हस्ते कुठेतरी साकारला गेलाय. निर्धाव चेंडू स्ट्राईक केला आपण दर्शन आधारकरला बघतोय. एक चांगले कोच, चांगले प्रशिक्षक, पण नंतर कुठेतरी आपल्या संघाला बॅक करण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटिंग करण्याचा प्रयत्न कुठेतरी करतात. चांगली बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये देखील झाली होती, पण आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते झेलची संधी असेल का? खेळाडू नक्कीच येत आहेत, मन मात्र कुठेतरी चेंडू हव्या त्याच्या पाहिजे. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून नक्कीच खेळाडू कुठेतरी होता. पण विचार केला तर मिड ऑफला कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं, तर मिड ऑफला क्षेत्ररक्षण असतं तर कुठेतरी सुरेख झेल नक्कीच स्वीकारला गेला असता, पण मात्र झेल नाहीये. एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील कोणत्या प्रकारचा खेळाडू नव्हता, त्यामुळे कुठेतरी चेंडू जमिनीला दान झालाय आणि निर्धाव चेंडू नसून सिंगल स्वरूपाचे एकदा स्ट्राईक केला मात्र प्रवीण शिंगे. तर बघा पंचांना विनंती आहे थोडा सामना थांबवायचा. जो आपण मिड ऑफला जो क्षेत्ररक्षण तैनात केलं, जो सबस्टिट्यूट आहे ना त्यांना मात्र विनंती आहे की तो मागे राहील, बिहाइंड विकेट तो फिल्डिंग करेल, बिहाइंड विकेट तो फिल्डिंग करेल. बघा जो आपण सबस्टिट्यूट खेळ घेतलाय तो बिहाइंड विकेट मात्र फिल्डिंग करेल. तर बघा आता मात्र लॉंग लेगला कुठेतरी क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. एक सबस्टिट्यूट प्लेअर आहे आपण बघतोय. तर मुख्य मंचावर बघा पाहुण्यांचा देखील इथे मात्र सत्कार केला जातोय. एक मोठी स्पर्धा आहे, त्याच स्पर्धेची घोड आठवण म्हणून नक्कीच जे मान्यवर आहेत त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. बघा 7 मिनिटं झालीत, कुठेतरी 60 मिनिटं झाली. दुसरं षटक कुठेतरी पहिलं षटक चालू आहे आणि 20 मिनिटांमध्ये म्हणजे आपल्याला 5 षटकं फेकणं, 4 षटकं फेकणं तेवढंच महत्वाचं आहे. प्रवीण शिंगे इथे मात्र कुठेतरी चेंडू खाली राहिला, पहिल्या दर्शनाने कुठेतरी उसळी घेतली नाही, चेंडू खाली राहिला. डायरेक्ट हिट. इथे मात्र काय घडलं इथे मात्र बघा एक चेंडू पकडण्यासाठी बघा किती जण कव्हर करतात. बघा एका चेंडू साठी पकडण्यासाठी 5-5 जण आहेत. बघा कुठेतरी बॅकअप फार मोठं आहे या संघाचं. बघा षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धाफकर झाली म्हणजे 1 गडी बाद 3 धावा. काय षटक फेकलं बघा कुठेतरी पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच केली ती म्हणजे दिनेशने. षटक संपलंय. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला. या षटकामध्ये विचार करता पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र कॅच ऑफ द डे, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 5व्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 6वा चेंडू देखील निर्धाव चेंडू. बघा काय षटक फेकलंय. तर चला बघा पंच आपल्याला देखील विनंती आहे कोणत्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही.
प्रसाद चला विनंती आहे राजा आपल्याला देखील विनंती आहे कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग्स घ्यायची नाही आहे वेळ इथे चालू आहे स्टॉप वॉच चालू आहे 8 मिनिटं बघा पहिलं षटक संपण्यासाठी आपण 8 मिनिटं घेतात राजा याचं थोडंसं भान ठेवायचं कुठेतरी आपली स्पर्धा आहे त्यामुळे कुठेतरी गालबोट अन्यथा आपल्या संघाला पॅनलाइज देखील केलं तरी स्पर्धा फार मोठी आहे तर गोलची मार्कवर गोलंदाज प्रसाद सुर्वे स्ट्राईक केला दर्शन आघाडीचा फलंदाज बघा नक्कीच एक नाव आहे प्रत्येक संघाचं कुठेतरी टोपण नाव असतं त्यातलंच एक नाव म्हणजेच रेल्वे ग्राउंड एक्सप्रेस म्हणजे आता एक्सप्रेस कशा प्रकारे रुळावर धावेल कशा प्रकारे चांगली कामगिरी करेल तो म्हणजेच प्रसाद सुर्वे त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय म्हणजेच याच ग्राउंडवर सातत्याने कुठेतरी प्रशिक्षण देणाराच प्रशिक्षक एक कोच म्हणून ज्याला दर्जा मिळाला तोच खेळाडू दर्शन अदालकर नक्कीच बघतात की लेदर क्रिकेट खेळपट्टीचे एक उत्कृष्ट असे प्रशिक्षक त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज बघा टायमिंग बघा नक्कीच टायमिंग चालू आहे स्टॉपच चालू आहेत 9 मिनिटं झालीत कुठेतरी स्टॉपच आम्ही स्टॉप केला नाहीये तुम्हाला वारंवार सूचना केल्या जातात तर चला बघा 9 मिनिटाचा वेळ झाला पहिलं षटक संपण्यासाठी आपण 8 मिनिटं घेतलेत 1 मिनिट अजून एक आपण वाया घेतलेत प्रसाद सुरुवात गोलंदाजी मार्कवर बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला डीप मिडो क्षेत्र तैनात आहे इथे मात्र चूक झाली चेंडू गेलाय सी मारेशा पार बघा गणेश शिरोळे बघा गणे आहेत नक्कीच फ्रेंड्स 11 संघातील हा खेळाडू आहे कुठेतरी चूक केलं ते यंगस्टर आहे पण मात्र कुठेतरी लेझी क्रिकेट बघा गणेश लेझी क्रिकेट खेळतात बघा गणेश बघा कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न पण आपला पहिलाच सामना आहे समोरचा संघ कुठेतरी एक सामना पराभूत झाला पण कुठेतरी विचार केला तर त्याच संघामध्ये देखील बॅटिंग लाईनअप तेवढीच मोठी आहे तसेच बघा पराभूत झालेल्या संघाला देखील विनंती आहे आपण आपली स्पर्धा आहे कुठेतरी पराभूत संघाला देखील त्यांचे प्लेयर आहेत त्यांना मात्र बाउंड्री लाईनला बॅटरिंग करणं तेवढंच मदत मात्र फुलटॉ चेंडू कुठे फुलटॉ चेंडू मिस केलाय फुलटॉ चेंडू मिस केलाय हा देखील आलाय त्याचा चेंडू कुठेतरी गणेशकडनं चुकी झाली डीप मध्ये क्षेत्ररक्षण डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षण होते तर प्रसाद सुर्वेसाठी कॅश प्राइस आहे शैलेश यांच्याकडनं नक्कीच 3 विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइस आहे कुठेतरी शैलेश किंडे यांच्याकडे नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइस लागायला गेले म्हणजे प्रसाद सुर्व्यांना पहिला चेंडू लॉफ केलाय पुन्हा एकदा चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये हा देखील आलाय षटकार तर एक चुकी झाली गणेश खन्ना त्याचा प्रत्युत्तर दर्शनने मात्र दिलाय चौकारानंतर षटकार आता तर लॉफ करण्याचा प्रयत्न कुठेतरी चेंडू बसून म्हणजे बॅटर बसून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 फॉर द ओव्हर 1 बाउन्सचा कॉल कुठेतरी दिला गेलाय प्रसाद सुर्वे यांना बघा पंच बघतोय आपण मेन पंचाच्या भूमिकेत आपण विजू रणसुबे आणि स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय सागर यांना बघतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत बघा स्ट्रायकिंगला आपण दर्शन बघतो समीर की सागर समीर आहेत धन्यवाद समीर आहेत बॅकफीट लॉंग पंच करण्याचा प्रयत्न आपण बघतोय लॉंग आपला क्षेत्र तैनात इथे मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप बघा वारंवार कुठेतरी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण चूक करतो एका क्षेत्रामध्ये लॉंग ऑन मध्ये आपण बघितलं खेळाडू होता त्यांनी चूक केली डीप मध्ये आपण गणेशला बघितलं गणेश खन्ना देखील चूक झाली कुठेतरी चुका होतात चुकाचं सुधारणा करावं लागेल कारण की आपण बघितलं तर एक सामना कुठेतरी गमवला पण हा संघ देखील चांगला संघ या संघामध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे प्रत्युत्तर देतोय दर्शन आणि आता मात्र प्रवीण शिंगे आघाडीचा फलंदाज कुठेतरी बाद झाला यश मिळालं ते म्हणजे अभिला शून्यावर कुठेतरी बाद झाला आणि आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न चेंडू फाठवलाय लॉंग लेग रिजन मध्ये हा देखील आलाय चौकार आणि षटक संपलं नाहीये अजून देखील षटक चालू आहे कुठेतरी शेवटचा चेंडू आणि षटक संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक जाते म्हणजे एकूण 18 धावा
आणि गोल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. चला दर्शनदा, चला राजादा, आपल्याला विनंती बघा, इथे मात्र वेळ चालू झाली आहे. बघा 12 मिनिटाचा वेळ झाला, कुठेतरी तिसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकासाठी आपण 8 मिनिटं घेतले, तसेच या षटकासाठी 5 मिनिटं, म्हणजे एकूण तर बघा एक नियम असं सूचना असेल आपल्यापर्यंत, 20 मिनिटांमध्ये जर आपले 4 षटकं फेकले जाईल तर मात्र कुठेतरी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपला एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये अवंतर केला जाईल. याचं देखील भान ठेवायचं, थोडंसं स्पीडअप करायचं झाला. अंपायर्स आपण देखील कॉल करायचं, सूचना द्यायच्यात, कुठेतरी चुका होत आहेत, फार वेळ घेत आहेत. चला स्ट्रायकरला आपण दर्शन बघतो, ज्यांनी एक षटकार एक चौकार लागवला, चांगली कामगिरी करतोय आणि शेवटच्या क्षणाला देखील चौकार लागवला गेलाय. तर चला राजा, आपला विनंती आहे, कुठेतरी वेळ घेत आहे. आणि इथे मात्र पहिला चेंडू डाऊन द लेग साईड, पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. पंचांनी वाईट, पंचांशी कोणीही बघा वादवाद करायचा नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण लाईव्ह प्रक्षेपण बघतोय जीटीसी मार्फत, जीटीसी यांचा लाईव्ह. नक्कीच विनंती आहे, आपण षटकार चौकार आणि विकेट जेव्हा लगावला गेला गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज राजा जाधव. बघा आता मात्र कुठेतरी, बघा आता मात्र निर्धाव चेंडू, पंच देखील सांगतात पहिला चेंडू कुठेतरी डाऊन द लेग साईड, कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, बॅटरपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला चेंडू पडता क्षणी बाहेर गेलाय. पण आता मात्र कुठेतरी चेंडू पडता क्षणी कुठे आतमध्ये वळण घेतलंय, त्यामुळे पंचांनी ते घेरलंय आणि पंचांनी हा चेंडू निर्धाव चेंडू घोषित केलाय. पहिला लिगल चेंडू. चला बघा वेळ कुठेतरी थांबणार नाही, वेळ आपल्यासाठी चालू आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं तेवढंच महत्वाचं. 14 मिनिटं झालेत, अजून देखील कुठेतरी तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. कुठेतरी पॅनलाइज केला जाईल आपल्या संघाला, याचं देखील भान ठेवायचं आहे. वेळेचा अवधी आहे. आता मात्र लॉफ केलाय, चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून, हा देखील आलाय षटकार. दोन चेंडूचा खेळ आता झाला. पहिला चेंडू अबंध, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर साधाव. कुठेतरी अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. बघा वेळ चालू आहे, स्टॉपवॉच चालू आहे, कुठल्या प्रकारचा स्टॉप आम्ही करणार नाहीत. बघा 20 मिनिटांमध्ये आम्हाला 4 षटकं फेकणं तेवढंच महत्वाचं आहे. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न होता, झेलची संधी असेल, खेळाडू नक्कीच येतोय, आपण बघतोय. आणि चेंडू कुठेतरी लॉंग लेग रिझन मध्ये दाखल झालाय. धावा मिळतील, एकूण 2 धावा मिळतील. आणि यानंतर होणारा सामना बघा, दोन्ही संघ सज्ज राहायचे. यानंतर 2 संघांमध्ये कुठेतरी नाणेफेकी देखील केली जाईल. एका बाजूला आपण बघतो म्हणजेच आरसीसी वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो, म्हणजेच आरसीसी BJ11. तर चला हर्ष शक्कर, आपण कुठे असाल, समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. प्रसाद सुर्वे आहेत लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षण तैनात आणि फलंदाज इथे मात्र बाद झालाय. बघा कन्ना म्हणजेच आरसीसी सुपर किंग्स, विपक्ष BJ11. चला रुपेश मात्रे यांचा संघ. तर बघा आता मात्र कॅश प्राइज कुठेतरी लगावला गेले. आता मात्र बॅटिंगला आपण बघतोय, बॅटर प्रणित बांदकर आलेत आणि पहिला चेंडू कुठेतरी आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डाऊन द लेग साईड,
पुन्हा एकदा वाईट चेंडू, पहिलाच चेंडू कुठेतरी वाईटने सुरुवात केली, त्यानंतर अजून एक वाईट चेंडू. स्ट्राईक एंडला जो आपण बघतो प्रणित बांदकर यांच्यासाठी जे कुठेतरी कॅश प्राईज लागायला गेले, 3 चेंडू 3 षटकार, 1000 रुपयांचा कॅश प्राईज लागायला गेले, तेच म्हणजे अजित बांदकर पोलाड यांच्याकडे कुठेतरी कॅश प्राईज लागायला गेलेत. स्ट्राईक आपण अजितला बघतोय, प्रणितला बघतोय. इथे मात्र ऑफ करण्याचा प्रयत्न, पण प्ले अँड मिस कुठेतरी चेंडू निर्धाव आलाय. चला बघा, आरसीसी सुपर किंग्स कुठे असाल, त्वरित टॉस साठी यायचं. कन्ना आपण कुठे असाल, त्वरित टॉस साठी यायचं. आरसीसी सुपर किंग्स चला यायचं, टॉस साठी यायचंय. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजे आरसीसी बीजे 11 संघ. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो, कुठेतरी एक्सपिरियन्स आहे ना बघा मॅटर करतो. इथे मात्र राजा आहे बघता आपण, नवापाडा संघाचा एक खेळाडू आहे. आणि षटक इथे मात्र संपले आणि वेळ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वेळ बघा, वेळ झाला एकूण धाव संख्या फक्त एकूण 28. बघा राजा दादा आपलं ओव्हर कम्प्लीट झाले का इथे मात्र चेक केली जाते. तसेच बघा संजयजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे, आपण देखील मुख्य मंचावर बसायचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच संजयजी हरडे साहेब आपला देखील विनंती आहे, आपल्या हस्ते आपण देखील नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आपण बघतो तोच म्हणजेच आरसीसी सुपर किंग्स त्यांच्या अगेन्स्ट पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज तो म्हणजेच आरसीसी बीजे 11 संघ. तर चला दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत आणि संजयजी साहेबांना देखील विनंती आहे की आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आपण बघतोय एका संघाने कुठेतरी एक सामना गमावलाय, पण एक संघ कुठेतरी नव्या उमेदीत या स्पर्धेत उतरतोय. पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. तर चला बघा 18 मिनिटं झाले, 2 मिनिटांमध्ये आपल्याला षटक कंप्लीट करणं तेवढंच महत्वाचं आहे. चला अंपायर्स आपण देखील विनंती आहे, 2 मिनिटांमध्ये षटक फेकला नाही तर एक खेळाडू नक्कीच 15 ऍड मध्ये आणणं तेवढंच महत्वाचं आहे. बघा 38 सर्कल मध्ये नक्कीच आणणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण बघतोय check one. तर चला नक्कीच नुकताच नाणेफेकी देखील संपन्न झाली आणि आरसीसी बीजे 11 संघाने कुठेतरी नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी निवडली. अजून एक सुरेख चेंडू, पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला गेला, आता मात्र निर्धाव चेंडू. चांगली कामगिरी गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज विपुलला बघतोय, कुठेतरी वेळच अवधी आहे, वेळच इथे मात्र अवधी आहे. कुठेतरी षटक संपलेला, आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं तेवढंच महत्वाचं. वारंवार सूचना, फुलटॉस चेंडू आहे डीप मिड विकेट मध्ये, चेंडू अजून एकदा पाठवलाय का सीमारेषा पारता नाहीये, चौकार आहे बघा. वारंवार चुका होतात, कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत नाहीये. गणेश आहेत, गणेश शिरोळे तिकडे आहेत, कुठेतरी चुका करतात. 2 चौकार त्यांच्याकडे आतापर्यंत सुटले गेलेत. तर वेळ बघा आपल्याला नक्कीच चांगलं जाईल. वेळ झाली ती म्हणजे देखून 1.5 मिनिटांचा वेळ अजून देखील बाकी आहे. चला अंपायर्स आपण देखील लक्ष ठेवायचं, 1.5 मिनिटाचा वेळ आहे अजून देखील. आपल्याला कुठेतरी 5 चेंडू फेकणं तेवढंच महत्वाचं. पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला, बघा 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय, आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट मध्ये कुठेतरी मग स्लोअर वन चेंडू झेलची संधी आहे, आपण बघतोय शॉर्ट लेगला एक खेळाडू तैनात आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद झालाय, फलंदाज बाद झालाय. आणि इथे मात्र प्रणितने कुठेतरी सुरेख झेल पटकावलाय आणि फलंदाज बाद.
आलंय. मग इथे नंतर कुठेतरी फुलटॉस चेंडू मिस केला, कुठेतरी आपण बघितलं स्विपचा फटका लागण्याचा प्रयत्न होता, पण बॅटने चेंडूचा संपर्क झाला नाही. पण नक्कीच लेग बाय सर्वचे एक धाव मिळेल. लेग बाय सर्वचे एक धाव संख्येत होईल बाळ. एकने धाव संख्येत ऑफर कुठे 236. षटक इथे मात्र संपलंय. तर अंपायर्स आता मात्र विनंती असेल, एक खेळाडू 30 सर्कल घेणं अनिवार्य असेल. बघा कुठेतरी पॅनलाइज केलं गेलं, एक खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवणं महत्वाचं. अंपायर्स आता मात्र लक्ष द्यायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभि चव्हाण आलेत. बघा स्ट्राईक एंडला आपण प्रवीण शिंगे कुठेतरी चांगली कामगिरी करतात. प्रवीणचा विचार केला तर प्रवीण देखील चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. कुठेतरी 2 चौकार प्रवीणने लगवलेत. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण स्वप्नीलला बघतोय. तर चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये येणं तेवढंच महत्वाचं. अंपायर्स आपण देखील लक्ष ठेवायचं आहे. तर चला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण प्रवीणला बघतोय, आपलं अभिला बघतोय. स्ट्रायकेला आपण प्रवीण शिंगेला बघतोय. बॅटर पहिला चेंडू पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, पण पहिला चेंडू कुठे चेंडू गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल सर्वचे एकदा. आता मात्र लॉफ केलाय, चेंडू फेकून दिलाय ऑन साइडला. हा देखील आलाय षटकार. तर बघा नक्कीच प्रसाद सर्वांसाठी कॅश प्राईज जेव्हा ते बॅटिंगला येतील तेव्हा नक्कीच 3 षटकारांसाठी कुठेतरी 500 रुपयांचा कॅश प्राईज लगावला गेलाय. गौरव यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल ते म्हणजेच प्रसादजी सुर्वे साहेबांना. तसेच आमचे मित्र स्मित ते देखील कुठेतरी सामन्यांचा आनंद घेत आहेत. तर 1 फॉर द इयर कुठेतरी 1 बाउन्सचा कॉल इथे मात्र दिला गेलाय. अजून एक मोठा फटका, चेंडू चाललाय डीप पॉइंट रिझन मध्ये. हा देखील आलाय चौकार. वन गो. अजून एक लॉफ केलाय, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का, बीट केलाय का इथे मात्र. हा देखील आलाय षटकार. चेंडू गेलाय सीमारेच्या पार आणि षटक इथे मात्र संपले 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या दाखल करते म्हणजे एकूण
चंदन चौघेचे साहेब आपला देखील विनंती आहे, आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल आणि मान्यवरांना देखील मी विनंती करतो की जगदीश सरांचे असते, जगदीश साहेबांचे असते, आपण नक्कीच कुठेतरी सन्मान करणार आहोत मान्यवरांचा. सकाळच्या 7 नक्कीच सामन्याचा कुठेतरी एन्जॉय करतात, आनंद घेतात, त्यांचा इथे मात्र कुठेतरी सन्मान केला जातोय. तसेच बघा, पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फक्त म्हणजे एकूण 57 आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे जयेश भाई, तसेच जयेश भाई साहेब आपला देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. आपला देखील इथे मात्र सत्कार केला जाईल. जय साहेबांना देखील विनंती आहे, जय साहेब आपण देखील यायचं आहे, दादा यायचं आहे, आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मुख्य मंचावर प्रमुख अतिथीगणांचा देखील इथे मात्र सत्कार केला जातोय. तर इथं मात्र नक्कीच जयेश भाई यांचा देखील सन्मान केला जातोय. माईची शाल, तसेच एक ट्रॉफी आणि तसेच पुष्पगुच्छ आपण बघतोय. पुष्पगुच्छ देऊन देखील साहेबांचा इथे मात्र कुठेतरी सन्मान केला जातोय. तसेच संजय हरडे साहेब आपण देखील यायचं आहे, आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. संजय हरडे साहेब आपण देखील यायचं आहे, आपला देखील मुख्य मंचावर सन्मान केला जाईल. बघा, प्रमुख पाहुणे आहेत, एक मोठी स्पर्धा आपण बघतोय RCC मॉर्निंग प्रीमियर लीग. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती, त्यांचा इथे मात्र कुठेतरी सन्मान करण्याचा प्रयत्न. एक वाईची शाल, तसेच सन्मान चिन्ह आणि आपण बघतोय फ्लॉवर्स देऊन साहेबांचा देखील कुठेतरी सत्कार केला जाईल. बघा, संजय साहेबांचा देखील इथे कुठेतरी सन्मान केला जातोय. माईची शाल, तसेच मोमेंटो बनवून एक ट्रॉफी. तसेच रवींद्र साहेब आपण देखील यायचं, आपला देखील इथे सन्मान केला जाईल मान्यवरांच्या हस्ते. तसेच बघा, गणेश आपल्यासाठी इथून कुठेतरी कॅश प्राईज लगावला गेले, आपण बघतोय पंकजी चौधरी तसेच गौरव गुप्ते यांच्या हस्ते आपण नक्कीच 3 चेंडू 3 षटकार लागवले, तर नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राईज आपल्यासाठी कुठेतरी लागवले. आगळचे 2 फलंदाज, एका बाजूला आपण गणेश शिरोले बघतोय, चांगला बॅटर आहे. फ्रेंड्स 11 संघासाठी वारंवार आपण खेळताना बघितलंय. कुठेतरी आपण बघतोय अधिरा बँकवेटचे सर्व आपण नक्कीच पंकजी चौधरी साहेबांनी नक्कीच कुठेतरी आपल्यासाठी कॅश प्राईज लागवला गेलाय, तर ते पटकवण्याचं काम आता मात्र गणेश करेल का? कारण की 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी एक सामना गमावला आहे, तोच म्हणजेच RCC निर्विली संघाने. आता मात्र टार्गेट सेट केले, आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज प्रवीण शिंगेला बघतोय. बघा, नक्कीच गणेश, पंकज चौधरी आणि तसेच गौरव यांच्याकडे नक्कीच आपल्यासाठी कॅश प्राईज लगावलं गेलंय. 500 रुपयांचं 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्यासाठी लगावलं गेलंय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण प्रवीण शिंगेला बघतोय. स्ट्राईक एंडला आपण गणेश शिरोलेला बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रमोदला बघतोय. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू कुठेतरी बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू कुठेतरी पंच करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, पण पहिला चेंडू इथे मात्र गणेशला निर्धाव फेकला गेला. पहिला चेंडू डॉट आलाय. आता मात्र 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आता चेंडू गेलाय गोषंख्य क्षेत्रात. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र सिंगल स्वरूपाची एकदा.
तसंच बघा अभि आपल्यासाठी देखील कॅश प्राईज लगावला गेला कुठेतरी. आपण देखील षटकार लगावला तर नक्कीच आपल्यासाठी गौरव. आणि पंकज चौधरी यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राईज कुठेतरी लगावला गेलाय. बघा एटीएम इथं मात्र ओपन केला. पहिला चेंडू शॉट लॉंग लेग रिझन मध्ये फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. इथे मात्र आलाय षटकार. निर्धाव फेकला गेला. त्यानंतर एक सिंगल स्वरूपाचे एकदा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर एक षटकार. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी मिनी अनुपुटर उडवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. एक क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडंसं फंबल झालं पण सिंगल स्वरूपाचे एक धाव, लेग बाय स्वरूपाचे एक धाव मिळेल. मग 4 चेंडूचा खेळ झाला. 58 धावसंख्येचा पाठलाग करतो तोच म्हणजेच बघा 8 धावा झाल्यात. कुठेतरी पहिलं षटक आहे, पॉवर प्ले षटक आहे. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी पंच करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय आपण बघतोय. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न 3 खेळाडू कुठेतरी पाठलाग करतात पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी पाठलाग कंप्लीट झालाय. इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र त्वरित कुठेतरी नाकारलाय. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. बघा वेळ इकडे कुठेतरी स्टॉपआउट चालू आहे त्यामुळे वेळेचा अवधी आहे. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी पॅनलाइज केलं गेलं एका संघाला. तर वेळेचा अवधी तुम्हाला देखील असेल 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं अनिवार्य आहेत. अनंतर कुठेतरी आपला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आपण तैनात करणार आहोत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील एकूण 1. तर चला गणेश विनंती आहे बघा कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त होतो एकूण 11 धावा. थोडंसं स्पीडअप करायचं बघा. आरसीसी निर्विलीन संघ आपल्याला विनंती आहे थोडंसं फास्ट करायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी पॅनलाइज केलं गेलं होतं एका संघाला, तेच म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र आपल्याला देखील त्या कुठेतरी वेळ वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फकर झाली म्हणजे एकूण 11. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राज झालेत बघा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज केतन आले ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. कुठेतरी एक सामना गमावला पण आता मात्र नव्या उमेदीत पुन्हा एकदा या स्पर्धेत उतरला. कुठेतरी आपण लीग फॉर्मॅट बघतो तर 2 संधी प्रत्येक संघाला आहे त्यामुळे कुठेतरी एक सामना फ्रेश खेळतो तोच म्हणजेच आरसीसी BJ11 संघ. आणि एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच आरसीसी सुपर किंग संघाने देखील एक सामना कुठेतरी गमावलाय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय गेलाय हा देखील सीमा रेषा पार. कुठेतरी आपी चेंडू असेल बघा कुठेतरी आपटण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला बॅटरने ते घेरलाय आणि चेंडू पाठवून दिलाय ऑन साईडला. हा देखील आलाय चौकार. आपण नक्कीच गणेशला बघतोय. नॉन स्ट्रायकला आपण प्रमोदला बघतोय. कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. एक षटकार आणि एक चौकार लागवला. पहिल्या चेंडू कुठेतरी चौकाराने खातं ओपन केलं. स्वागत इथे मात्र केलंय. अजून एक इथे मात्र झेलची संधी असेल. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षण येत आहेत. इथे मात्र झेल ड्रॉप झाली. एक मोठा विकेट होता कुठेतरी चौकार याच बॅटरने लगावला होता. कुठेतरी झेल ड्रॉप झाले चुकी झाली. आपण लॉंग बॉलला क्षेत्ररक्षण होतं त्याच्याकडनं चूक झाली आहे आणि इथे मात्र जीवनदान मिळालं. जीवनदान कुठेतरी मिळलं कारण की एक मोठा फलंदाज आपण गणेशला बघतो. कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर तो षटकार आणि एक चौकार. कुठेतरी इझी कॅच जमिनीला दान केले. कॅचेस विन द मॅचेस पण इथे नंतर समीकरण कुठेतरी बदललं गेलं. मग आपण दर्शनला बघतो कुठेतरी चुका झाल्या. एक चांगल्या खेळाडूकडनं चुका होणं सहज मान्य नसतं पण आता कुठेतरी
पुल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चोटी घेण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय का फक्त सिंगल स्वरूपाची एक धाव. बघा लेग बाय स्वरूपाची एक धाव, 3 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फक्त 17 धावा झाल्यात. आणि इथून मात्र जर निर्विलियन संघ या स्पर्धेतून जर इथे मात्र हरला तर या स्पर्धेतून कुठेतरी बाहेरचा रस्ता मिळणारा पहिला संघ असेल. त्यासाठी प्रयत्न करणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की चांगली गोलंदाजी करता कुठेतरी क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. क्षेत्ररक्षण इथे कुठेतरी साथ देत नाही. चांगले गोलंदाजी केतन करतोय, आपल्या संघासाठी कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पुन्हा एकदा दर्शन आहेत लॉंगॉल क्षेत्ररक्षण आपण दर्शनला बघतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण केलं, इथे मात्र कुठेतरी थ्रो केलाय, पण सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळेल. बघा वेळ आपल्यासाठी देखील त्याच प्रकारे कुठेतरी वेळ झालाय आपण बघतोय. आता मात्र बॉलर बॅकस्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. आपण मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे, कुठेतरी सिंगल सर्व कुठेतरी आता मात्र थोडंफार चाचपत कुठेतरी मोठ्या फटकांच्या शोधात आहे, पण कुठेतरी केतन आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय, त्यानंतर मात्र 5 चेंडू फेकले त्यांनी. या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, एक लेग बाय सर्वच्या धावा आहे, त्यामुळे एकूण धावा 7 आतापर्यंत खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज केतनने. 58 धावा कुठेतरी डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो तो, म्हणजेच RCC निर्विलन संघ. आता मात्र कुठेतरी पॉईंटमध्ये इथे मात्र चुकी झाली, इथे मात्र चेंडू झालाय. डीप एस्ट्राकवरचा खेळाडू नक्कीच इथे मात्र आला, चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. तिसरी धाव, इथे मात्र धावून 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आणि इथे मात्र षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रकट झाले 30, म्हणजेच 22 धावा. चांगली कामगिरी केली. आता मात्र इक्वेशन असेल ती म्हणजेच 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. चला अंपायर्स कुठल्या प्रकारची टीम मीटिंग करून द्यायची, शॉर्ट अँड टीम स्वीट टीम करायची. चला आपल्याला विनंती आहे, स्टॉप वॉच कुठेतरी स्टॉप केला नाही आहे. नक्कीच ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपल्याला देखील टीम मीटिंगचा अवधी दिला जाईल. आणि गोलंदाजी मार्कर न्यू गोलंदाज ज्यांनी मागचं षटक फेकलं होतं, कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी केली, त्याच जोरावर सामना विजयी झाला एक संघ. तर चला थोडं स्पीडअप करायचं. बघा गोलंदाजी मार्कर गोलंदाज ज्यांनी मागचं षटक टाकलं होतं, शेवटचं षटक, त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. हा मोहिते, बघा मोहिते आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण मोहितेला बघतोय. तिसरं षटक आहे, पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू फेकून दिलाय. इथे मात्र चेंडू शेवटच्या षटकाला स्ट्रेच करून चेंडू आतमध्ये फेकून दिलाय. काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं बघा, आपल्या संघासाठी कुठेतरी 5 धावा वाचवल्यात. एकदा जोरदार डाळ्या. बघा शेवटच्या क्षणाला कुठेतरी स्ट्रेच केलं, शेवटच्या क्षणाला चेंडू फेकून दिलाय आतमध्ये, आणि धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. कुठेतरी चांगली कामगिरी. त्यानंतर क्षेत्ररक्षण साथ देण्याचा प्रयत्न, कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलून दिला, आणि सिंगल सर्व. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मोहिते बघतो आपण. गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज दिलीप मोहितेला बघतो. स्ट्राईक केला आता मात्र प्रसाद. बघा दोन्ही फलंदाज कुठेतरी चांगले एक सुवर्ण संधी. षटकार 3 चेंडू 3 षटकार लागले, तर पंकज चौधरी तसेच गौरव यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज. चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल स्वरूपाचे एकदम. बघा कुठेतरी त्या धावा वाचवल्यात, त्याच जोरावर कुठेतरी चांगली कामगिरी. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 24 धावा झाल्यात, 24 धावा दिल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. तर तुला थोडंसं फास्ट खेळायचं. बघा आपल्याला देखील विनंती आहे, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बघा. बघा रखरखत उन्हात कुठेतरी, आणि इथे मात्र चेंडू अजून एकदा फेकून दिलाय सीमारेषा पार. आता मात्र प्रत्युत्तर दिलं. प्रत्येक चेंडू कुठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल झालाय, आणि हा देखील आलाय षटकार.
लगावला गेले. प्रथमेश चौधरी यांच्याकडे नक्कीच कॅश प्राइज. आता मात्र मिस झाले कुठेतरी ब्लॅट. बघा बॅटचा फ्लो नक्कीच मोठा केला होता, कुठेतरी मोठा फटका मारण्याची संधी होती पण मात्र निर्धाव चेंडू कुठेतरी हॅट्रिकच्या उंबरट्यावर नक्कीच हा बॅटर होता, मात्र कुठेतरी हॅट्रिक मिस केली आणि आता मात्र शेवटचा चेंडू 1 to go. आणि इथे मात्र गणेशसाठी एक वेगळा प्राइज लागवला. 3 चेंडू जर लगातार निर्धाव फेकले गणेशसाठी तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते म्हणजे गणेशसाठी. प्रथमेश चौधरी यांच्याकडनं नक्कीच कॅश प्राइज लागावला गेले. 3 चेंडू निर्धाव फेकले गणेशला तर नक्कीच गणेशसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कुठेतरी फलंदाज बाद झाला. इथे मात्र षटक देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फकर झाली, तीच म्हणजे एकूण 36. वेळ देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वेळ झाली आतापर्यंत तोच म्हणजे एकूण 15 मिनिटं झालीत. स्टॉपवॉच नक्कीच आपण स्टॉप केलाय. 15 मिनिटांचा खेळ झालाय. ड्रिंक स्टॉल देखील मैदानात पोहोचवले गेलेत. या 18 चेंडूमध्ये 36 धावा झाल्यात. 36 धावा झाल्यात. कुठेतरी या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करणं तेवढंच महत्वाचं आहे. 36 धावा झाल्यात. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, म्हणजे इथून प्रति षटकामध्ये 11.00 ची सरासरी इथे मात्र मेंटेन करायची आहे. आता न्यू बॅटर आपण येतोय निताल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22. न्यू बॅटर आता मात्र निताल आलेत. कुठेतरी यश बी आलंय. नितल आलेत. षटक देखील संपले. आता मात्र चांगली कामगिरी केली. 2 षटकार लगावले होते प्रसादने. प्रमोदने प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर आता नितल आलेत. ड्रिंक्स ब्रेक्स आता मात्र कुठेतरी ओव्हरऑल संपलाय. तर चला आता मात्र विनंती आहे गोलंदाजी मार्कर गोलंदाज दर्शन आलेत. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक टाकणं तेवढंच महत्त्वाचं. कुठेतरी मागच्या पहिल्या सत्रामध्ये पॅनलाइज केला गेला होता. आपल्याला पॅनलाइजला समोर जायचं नसेल तर मात्र कुठेतरी या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक फेकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज चौथं षटक टाकण्यासाठी दर्शन आलेत. कुठेतरी जेल ड्रॉप केलं होतं दर्शननी पण मात्र कुठेतरी कॅचेस विन द मॅचेस. पण समीकरण हरकत नाहीये, प्रयत्न करणं तेवढंच मार्ग आहे, कारण की आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची अजून देखील गरज आहे. स्ट्राईक केला गणेशने देखील चांगली कामगिरी केली. गणेशचा विचार केला तर एक षटकार आणि चौकारच्या मध्ये तो खेळतोय, म्हणजे वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. चांगली कामगिरी 16 धावांवर खेळतोय. तोच म्हणजेच गणेशसाठी देखील कॅश प्राइज कुठेतरी लगावले. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तेच म्हणजे पंकजी चौधरी साहेब तसेच गौरव यांच्याकडनं. तसंच एक वेगळा प्राइज देखील गणेशसाठी. 3 चेंडू निर्धाव फेकले तर मात्र 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तेच म्हणजेच प्रथमेश चौधरी यांच्याकडनं नक्कीच गणेशसाठी. ते कुठेतरी गोलंदाजी मार्ग पण गोलंदाज दर्शनला बघतोय. एक फिरकी अस्त्र. लेदर क्रिकेटचा अनुभव प्रशिक्षक. पहिला चेंडू इथे मात्र चूक झाली बघा. पहिला चेंडू कुठे निर्धाव फेकण्याचा प्रयत्न आपण यष्टांच्या मागे प्रवीण शिंगाला बघतो, कुठे चूक झाली आहे बघा. इथे मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच RCC निर्विले संघ इथून जर संघ सामना गमावला तर या स्पर्धेतून त्यांचा प्रवास इथेच थांबेल. कुठल्या प्रकारची संधी पुन्हा एकदा नसेल. बॅकफिटला पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील ते एकूण 2 धावा. 2 धावा मिळाल्या. धावसंख्येत होईल बार. धावसंख्येचा फरक 39 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि अजून देखील 19 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज फिरकी असतात दर्शनला बघतोय. स्ट्राईक येईल आता मात्र नितालला बघतोय. एक राईट कॉम्बिनेशन. कुठेतरी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पुलचा फटका लागवण्याचा प्रयत्न आपण लॉंग लेग क्षेत्र तैनात आहे. त्यांनी स्ट्रेच केलंय वारंवार. कुठेतरी चांगली फिल्डिंगचा दर्जा आता मात्र सेट केलाय. अभि बघा, आपण अभिला बघितलं कुठेतरी शेवटच्या क्षणाला चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि यश देखील मिळाले. आपल्या संघासाठी 2 धाव देखील वाचवलेत. कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही गोलंदाज जसं करतो तसं क्षेत्ररक्षक देखील 7 आता मात्र गोलंदाजाला मिळते. वारंवार स्ट्राईक रोटेट करण्याचं काम निताल आणि गणेश करतोय. आता मात्र इक्वेशन 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. अथा मात्र सुरेख चेंडू. कुठेतरी टाकता क्षणी एक उसळी घेतली.
आणि 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. बघा मागच्या सामन्यामध्ये देखील असंच काहीतरी समीकरण होतं. शेवटच्या क्षणाला कुठेतरी मोहितेने सामना गमावला, 18 धावा खर्च केल्यात, पण आता मात्र इक्वेशन कुठेतरी पहिलं षटक फेकून घेतलं आपण बघतोय. लॉंग मध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण तैनात गेला नाहीये. 2 धावा एकदम धावून कंप्लीट झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा गणेश चित्त्याच्या वेगाने कुठेतरी धाव कंप्लीट करतोय. चांगली कामगिरी कुठेतरी चुका केल्या क्षेत्ररक्षणामध्ये, पण आता चुका सुधारण्याचं काम बॅटिंगमध्ये करतोय. कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की सामना जवळ आणण्याचं काम करतो तोच म्हणजेच RCC रायगड 11 संघ, RCC रायगड वॉरियर संघ. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येच्या गरज. 7 चेंडू 15 धावसंख्येच्या. आता मात्र सोडून दिल्या डाऊन द लेग साईड चेंडू असेल, पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राचे धाव इथे मात्र एक्स्ट्रा चेंडू फेकून चालणार नाहीत. इक्वेशन प्रत्येक चेंडूवर बदलतात. आता 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी सामना जवळ आणण्याचं काम नितान आणि गणेश करतोय. कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर काढण्याचं काम करतो तो म्हणजेच RCC वॉरियर संघ. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे मात्र षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धाव फक्त एकूण 44 आणि मात्र इक्वेशन 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. तर बघा 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र खेळाडूंसाठी सूचना आहे बघा, भोजनाची व्यवस्था झाली आहे. तर या सामन्यानंतर हा सामना या 6 चेंडू नंतर नक्कीच आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, पण सामना कोणत्या प्रकारे थांबणार नाही. बघा सामना इथे मात्र चालू राहतील. ज्या संघांचे मॅचेस नसतील त्या संघांच्या खेळाडूंनी कुठेतरी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 6 balls 14 रन्स रिक्वायर्ड टू रन. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज काशीनाथ पवार आला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण बघतो तोच म्हणजे गणेश ज्याने एक षटकार आणि एक चौकार लागला. एक सुवर्ण संधी असेल बघा, कॅश प्राइस कुठेतरी लगावला होता पंकजी चौधरी साहेब, तसेच गौरव यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइस. पण आता तर कोणत्याही प्रकारच्या फलंदाजाने हे कॅश प्राइस कमवलं नाही. तसेच गणेशसाठी देखील कॅश प्राइस प्रथमेश चौधरी साहेबांनी लावलं होतं. कुठेतरी तसं अंपायर आपल्या देखील विनंती थोडंसं फास्ट खेळायचं बघा. कुठेतरी काशीनाथ पवार स्ट्राईकला आपण गणेशला बघतोय. 6 चेंडू आणि 14 धावा. पहिला चेंडू लॉफ केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा देखील आलाय षटकार. कुठेतरी केला. आता मात्र इक्वेशन 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची कुठेतरी गरज आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज होती. अजून एक हा चेंडू देखील फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा देखील आलाय षटकार. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे बघा. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. कुठेतरी एक षटकार जर आला तर नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कुठेतरी खिसा खाली करण्याचा प्रयत्न गणेश करतोय. बघा आता मात्र कुठेतरी 2 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज होती, पण मात्र कुठेतरी सामना खिशात घालण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजेच RCC रायगड वॉरियर संघ. फक्त 2 धावांची गरज आहे. कुठेतरी 14 धावा होता. 2 चेंडू 2 षटकार. या चेंडू देखील षटकार येईल का, तर इथे मात्र मिस झाल्या. कुठेतरी 2 धावा धावून कंप्लीट झाला तर संघ देखील विजयी होईल आणि संघ विजयी झालाय आणि कुठेतरी बाहेरचा रस्ता दाखवलाय तोच म्हणजेच RCC निर्विलीन संघाला पहिला संघ ठरलाय जो या स्पर्धेतून बाहेर पडलाय.